तिरंगा रॅलीत सर्वधर्मीय धुळेकर, सर्व पक्षीय नेते, पत्रकारांनी देखील सहभागी व्हावे. धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल यांची पत्रकार परिषद संपन्न. भारताने पाकिस्तान विरुद्ध ऑपरेशन सिंदूर यशस्वीपणे राबवून निष्पाप भारतीयांच्या हत्येचा बदला घेतला असून भारतीय सैन्याने केलेल्या पराक्रमाचा आणि शौर्याचा गौरव करण्यासाठी येत्या 19 मे 2025 रोजी धुळ्यातून भव्य अशी तिरंगा रॅली यात्रा काढण्यात येणार असून या यात्रेत धुळे शहरातील सर्व धर्मीय धुळेकर नागरिकांनी तसेच सर्व पक्षीय नेते, पत्रकार, सर्व संघटना मंडळी यांनी एकजूट व्हावे व सहभागी व्हावे असे आवाहन धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषदेतून माहिती दिली. 19 मे 2025 रोजी सकाळी 8 वाजता ही तिरंगा यात्रा अग्रेसन महाराज स्मारकापासून निघणार असून सरळ महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत यात्रा समारोप करण्यात येणार असून या यात्रेत 1111 फूट लांब तिरंगा हातात घेऊन नागरिक या तिरंगा रॅलीमध्ये सहभागी होतील असे आवाहन या ठिकाणी धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेतून केले आहे. त्यांना हेही सांगणार आहोत का जी गर्दी भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यकर्त्यांची, कारण की हे छोटे इलेक्शन हे कार्यकर्त्यांचे असतात. तर या इलेक्शन मध्ये जर वंचांचं आदेश आलाच युतीमध्ये लढायचं तर त्याच्यासाठी सुद्धा आम्ही तयार आहोत. जर वंचांनी सांगितलं का तुमच्या स्तरावर निर्णय घ्या तर ते निर्णय घेण्यासाठी आम्ही सक्षम आहोत आणि तयार आहोत. पण ते निर्णय काय असतील ही कोर कमिटी बसल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही ठरवू. ते अधिकार सर्वस्व जिल्हाध्यक्ष. आपण शहराला आव्हान केलं आहे 3 ते 5 हजार लोक असतील अशी मला अपेक्षा. आपण आव्हान सर्व पक्ष केलंय. आता तुमच्या प्रेसमध्येच मी आव्हान केलंय